महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। वसमत तालुक्यातील शेकडो धनगर बांधव या ठिकाणी या निवेदन देताना उपस्थित होते। आता आपल्या सोबत धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत। आपण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले, काय मागणी काय सांगणार? आज एसटी आरक्षण अंमलबजावणी या विषयावर दीपक भाऊ बोराडे हे आमचे जालना येथे अंबड फाट्यावर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या समर्थनात वसमत तालुक्यातून सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने येणाऱ्या 24 तारखेला जालना येथे जाणार आहेत। त्यांना एक समर्थन म्हणून आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एसडीएम तहसील कार्यालय निवेदन द्यायचं ठरलेलं आहे। त्याप्रमाणे आज आम्ही निवेदन द्यायला इथे आलेलो आहे। निवेदन देते वेळेस निवेदनामध्ये जे नमूद केलेला विषय आहे, धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगर समाजाला एसटी आरक्षण हा दिलेला आहे। त्याची अंमलबजावणी या 70 वर्षात झालेली नाही। प्रत्येक समाजाला वेगळ्या विषयानं प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस प्रत्येक राजकीय लोक फसवतात। त्याप्रमाणे धनगर समाजाची सुद्धा फसवणूक केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देऊ हे निश्चित सांगतो। येणाऱ्या 24 तारखेला येणार किती लोकसंख्या असेल? लाखोच्या संख्येने जमा राहणार आहे, त्यात काही शंकाच नाही। आता काही दिवसावरच निवडणुका लागल्या, या निवडणुकीमध्ये नक्की त्या सत्ताधाऱ्यांना आपला झटका लागेल का? बसेल का? 100% बसेल। त्यांनी जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर 100% आमचा समाज त्यांच्या पाठीशी राहणार नाही। काय भाव नाही काय सांगणार? आज आम्ही वसमत या ठिकाणी उपविभागीय कार्यालय वसमत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 36 क्रमांकावर धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे, एसटी प्रवर्गामध्ये आहे। ही अनुसूचित जमातीची मधली आमची जी मागणी आहे, गेल्या 75 वर्षापासून हा समाज त्या मागणीपासून वंचित राहिलेला आहे। ही मागणी पूर्ण करावी या मागणीसाठी दीपक भाऊ बोराडे हे 2014 मध्ये बारामती या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यावेळेस विरोधी पक्षनेते हे आपले आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, विधान परिषदेचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते सुभाष देसाई होते। या दोघांनी जनसमुदायाच्या समोर येऊन जर आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये आम्हाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडू असा त्यावेळेस त्यांनी सूत्र दिला होता। त्यांचा पहिला 5 वर्षाचा काळ गेला आणि आताचे जवळजवळ 2 वर्ष झाले, पण त्यांनी काय म्हणतात भोजनाचा अवतान जेवल्याशिवाय काय खरं तसं ही गोष्ट झालेली आहे आणि आमची या ठिकाणी समाजाची आमची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे। धन्यवाद। या ठिकाणी दुसरे काही बांधव आहे, काय भावना आहेत काय सांगणार? आमच्या भावना अशा आहेत, राज्यामध्ये आता सध्या महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो, या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे, आमचा समाज धनगर समाज हा एसटी आरक्षणापासून 75 वर्षापासून वंचित आहे आणि खरोखरच या भटक्या समाजाला एसटी आरक्षणाची गरज आहे। साहेब काही करा, तातडीनं कॅबिनेटची मीटिंग घ्या आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या, एवढी माझी कळकळीची विनंती आहे। विनाकारण आमच्या धनगराच्या पोरांना तुम्ही रस्त्यावर उतरण्यास मजबूर करू नका। जसं जरांगे पाटलांनी आंदोलन उपोषण केलं तसं आम्हाला करण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण हेच चालू झालेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये। सर्वांना माझी विनंती आहे, समाज बांधवांना विनंती आहे, जर उद्या आपण 24 तारखेला बाराते साहेब म्हणले 1 लाख, माझ्या हिशोबाने जालना जिल्ह्यामध्ये 7 ते 8 लाख धनगर समाज बांधव सर्व संबंध महाराष्ट्रातून जमा होईल अशी मला ग्वाही आहे। आणि यापुढे जर सरकारनं आमच्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारला सोडो की पोळो करून सोडू एवढं सांगतो आणि तीव्र आंदोलन करतो।
वसमत तालुक्यातून सर्व समाज बांधव इथं 1000च्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता व आपल्या वसमतचे उपविभागीय एसडीएम साहेब यांना आम्ही निवेदन देऊन त्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवा याची आम्ही सांगितलेलं आहे आणि सर्व समाज बांधवांना मी नम्रतेची विनंती करतो 24 तारखेला आपण सर्वांनी जालना येथे जायचं आहे. येळकोट येळकोट धनगराला एसटीतून आरक्षण, धनगराला एसटीतून आरक्षण, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा. या ठिकाणी एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यामध्ये दीपक बोराडे नावाचा व्यक्ती घोषणा झाला आणि त्या व्यक्तीला जाहीर पाठिंबा देण्यासाठी वसमत तालुक्यातून लाखोच्या संख्येने जालना येथे 24 तारखेला धनगर बांधव उपस्थित राहणार आहेत आणि ही मागणी यांची आहे की एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी. जर या सत्ताधाऱ्यांनी जर या धनगर समाजाला सपोर्ट नाही केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सत्ताधाऱ्यांना नक्की त्याचा फटका बसेल असा सुद्धा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला. पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मी नागराज इंगळे, वसमत हिंगोली. Subscribe right now and press the bell icon. Never miss an update.